इथं सुद्धा आहे अचानक नवीन कुत्रे आढळले. पण आता एंट्री आम्ही रेस्ट्रिक्ट करू शकतो ना, वॉर्डपर्यंत पोहोचून जातो. दादा तुम्ही या पुढे चला. सगळं दिलं गेलंय. सुचवर घेतला प्रायमरी झाली सर मॅडम असं होतं प्रायमरी सूचर घेतली त्याच्यामध्ये ब्लॅकिंग हे एवढं साहजिक आहे कारण ब्लड सप्लाय कमी होतो. आता आपला प्लॅन आहे हे काढून त्याचं आपल्याकडे आहे बेटा बरं आहे दुखतं आहे किती वर्षाची फीस कंपनी मॅडम. आता त्यांना काल सर्जरी वाढत ट्रान्सफर घेतलं तुला कंप्लेंट असं काही नाही. अँटीबायोटिक हो बालरूप तज्ञ मॅडम आहे. मॅडम आम्ही सगळं दिलं दिलं आपल्याकडे रेडिशन म्हणून तुम्हाला दिला आपण मॅडम जास्त आणि प्लस वॅक्सिन पण दिलं आहे. अँटीरेबीज वॅक्सिन दिली आणि ती पण दिलं आहे. प्लस अँटीबायोटिक्स पूर्ण कोर्स करावा लागेल. हो सर हो सर. आणि हे कधी करणार प्लॅस्टिक सर्जरी मंडेच्या ओटीला उद्या परवा करा सांगितलं चेहरा आहे प्लास्टिक सर्जरी आम्ही या वीकमध्ये प्लॅन करतो. उद्या तिथे एक डोस आहे तो देऊन नेक्स्ट वीक IAS तुला कुठून झालं काढून दाखवते का मॅडम काढून दाखवते का व्हेरी गुड. बरं ठीक आहे जाऊ दे. होईल बरं हां चांगली किंमत चांगली हो ना खूपच लहान आहे खूप दूर आहे म्हणजे फारच कुत्र्यांचं मागे पण मीटिंग घेतलेली होती आणि सांगितलं ते काय ते म्हणे कारण आमच्या एरियात दुसरी घटना मॅडम हो ना 1-2 महिन्याची मुलगी पूर्ण पाडून टाकली तर जागेवरती गेली. 47 वर्ष वय म्हणजे 40गाव रोडला 3 महिन्यापूर्वी काहीतरी मनमाड किंवा 40गावला गेले होते. नंतर पुण्याला वगैरे गेले असंही काही नाही. जेव्हा आला तेव्हा जसं असतं जेव्हा ते आपल्याला डायग्नोस होतं ॲक्च्युअल न्यूरोपॅथी असते टिपिकल आणि IVG वगैरे जे आपलं बाणाचं इंजेक्शन इम्युनोग्लोबिन वगैरे सगळे चालू झालं. म्हणजे ती ट्रीटमेंट मिळायला पाहिजे सगळं चालू झालं. 3 दिवसात संध्याकाळी आपत्तीला काय वाढलाय ना पण अजून वेंटीची गरज नाही. आराम करो बैठना नहीं चाहते अच्छे हो जाएंगे. हाँ चिंता मत करो सब ट्रीटमेंट चालू है. डॉक्टर साहब सब आज ले धुळे शहरामध्ये 7 वर्षाची मुलगी हेमांगी राऊत म्हणून तिला डॉगबाईट झालेला आहे. तिचा उजवा गालाचा लचका विसारलेल्या कुत्राने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या गिरे हॉस्पिटलला या ठिकाणी 3 दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे.
सुचरिंग केलेलं आहे. सर्व अँटीरेबीज वॅक्सिन्स वगैरे या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि 2-3 दिवसानंतर तिच्यावरची प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे. मी या ठिकाणी पेशंटला बघितलं, व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे, करता आहे. आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे, कारण धुळ्यामध्ये 2 वेळा मीटिंग आपण घेतलेले आहेत आणि हे जे काही पिसाळलेले जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे. तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो थांबला गेला पाहिजे. त्याची खबरदारी महानगरपालिकेने, आरोग्य विभागाने घेतली पाहिजे, याच्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे GBAचा पहिला रुग्ण धुळे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे. जावेद शेख त्याचं नाव आहे. चाळीसगाव रोडचा तो पेशंट आहे. तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे 3 ते 4 दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे काही औषधं आहेत, ट्रीटमेंट आहे, ती संपूर्णपणे डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेन्शन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेल्या आहेत. हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण या पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको, GBAच्या रुग्णांमध्ये, याची काळजी घ्या.